येस. सो नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे. आपण मे महिन्याचं करंट अफेअर्स डिस्कस करतोय, मे 2025चं. आणि त्याच्यामध्ये याच्या आधीच्या 2 भागामध्ये आपण काही सेक्शन्स डिस्कस केलेले होते. बेसिकली प्रत्येक महिन्याचं करंट अफेअर्स आपण काय करतो, 12 ते 13 सेक्शन्स मध्ये डिव्हाइड करत असतो आणि सेक्शन वाईज करंट थोडंसं बघण्याचा प्रयत्न करतो. काही वेळा तुम्हाला वीकली करंट पण बघायला मिळेल. म्हणजे जसा हा बॅकलॉग आपला भरून निघेल तसं आपण वीकली करंट फोकस करायचंय, सो दॅट राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल किंवा कंबाईनची पूर्व परीक्षा असेल तर त्याची परिपूर्ण तयारी जी आहे तर ती आपली होऊ शकेल. सो या मे महिन्याच्या करंट अफेअर्स मध्ये आपण आलेलो होतो क्रीडा घडामोडींपर्यंत. आणि मी म्हटलं की साधारणतः 20 एक पानं मॅगझिनची किंवा या कंटेंटची शिल्लक आहेत. तर मग आपण काय करूयात, तर पुढच्या लेक्चरमध्ये त्या ठिकाणी कंटिन्यू करूयात. राईट. सो जरा थोडंसं खूप मोठं लेक्चर झालं की ते थोडंसं बोरिंग पण होतं. राईट. आणि फॅक्टचा भरणा असल्यानंतर थोडंसं ते ठराविक इंटरव्हलनं केलेलं त्या ठिकाणी चांगलं. राईट. आणि ॲपला बघत असाल तर ते बफरिंग जे आहे तर ते होत नाही आणि त्याच्यामुळे तुमचा अतिरिक्त वेळ वाचतो. तर हा याच्या सगळ्या मागचा उद्देश त्या ठिकाणी आहे. बघा, क्रीडा घडामोडींमध्ये पहिली न्यूज त्या ठिकाणी आहे ती म्हणजे जपानमध्ये जपान एशियड मध्ये क्रिकेटचा समावेश त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. सो एशियन गेम्स जे आहेत तर ते कुठे होणार आहेत, जपानमध्ये होणार आहेत पुढच्या वर्षी. आणि त्याच्यामध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात त्या ठिकाणी आलेला आहे. आगामी, आता आपण ही न्यूज कुठे बघितलेली होती आधी, तर लॉस एंजेलिस मध्ये जी ऑलिम्पिक होती तर त्याच्यामध्ये पण क्रिकेटला स्थान त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. हा मुद्दा आपण बघितलेला होता. राईट. सो आपण म्हटलेलं पण होतं बघा की क्रिकेटला लॉस एंजेलिसच्या ऑलिम्पिक मध्ये स्थान मिळालंय, त्यामुळे आता अजून काही प्रोबॅबिलिटी मेडलच्या बाबतीमध्ये आपल्याला वाढताना दिसते. कारण आपण ज्याच्यामध्ये चांगले आहोत तर त्याला स्थान मिळते. म्हणजे आता ह्याच्यात US आहे, चायना आहे, त्यांचा काही क्रिकेटशी संबंध आहे का? नाही. त्यामुळे आपल्याला तिथं पदक जिंकण्याची प्रोबॅबिलिटी ही त्या ठिकाणी जास्त आहे. राईट. सो आशियाई क्रीडा स्पर्धा 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर 2026 दरम्यान होणार आहेत बरं का. राईट. म्हणजे आता ह्या पुढच्या वर्षी होणार आहेत 2026 मध्ये. पण मग आता काय महत्वाचं आहे, क्रिकेटचा समावेश केलेला आहे हे फक्त याच्यामध्ये महत्वाचं आहे. क्रिकेट त्याचबरोबर मिक्स्ड मार्शल आर्ट्स या दोन्ही खेळांचा समावेश करण्यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे. आता इथं एक गोष्ट लक्षात घेण्याचा प्रयत्न करा, समाविष्ट नव्यानं झालेले खेळ आणि कदाचित वगळण्यात आलेले खेळ अशा दोन्ही खेळांवरती प्रश्न विचारण्याची प्रोबॅबिलिटी जास्त असते. एशियन गेम्स असेल, कॉमनवेल्थ गेम त्या ठिकाणी असेल किंवा मग ऑलिम्पिक असेल. तर या ज्या स्पर्धा आहेत तर ह्याच्यात प्रकर्षानं हे गोष्ट बघायची आहे की समाविष्ट झालेले खेळ कुठले किंवा बाहेर पडलेले खेळ कुठले. चीनमध्ये 2023 मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश होता. भारताने या स्पर्धेतील दोन्ही सुवर्ण पदकं त्या ठिकाणी जिंकलेली होती. राईट. म्हणजे महिला असेल किंवा पुरुष असेल, दोन्ही सुवर्ण पदकं एशियन गेम्सची क्रिकेटमधली 2023 ला चायनामध्ये ज्या स्पर्धा झालेल्या होत्या त्याच्यात क्रिकेट होता तर तेव्हा जिंकलेली होती. आता हे कसं असतं, कुठला खेळ समाविष्ट करायचा की नाही करायचा, तर बेसिकली जो यजमान देश आहे ना तर त्या यजमान देशाच्या तयारीवरती हे अवलंबून असतं. तयारी इन द सेन्स काय, क्रिकेट आता जर का समाविष्ट करायचं म्हटलं आणि जपानमध्ये किंवा कुठल्याही इतर यजमान देशामध्ये जेव्हा स्पर्धा होत आहेत तेव्हा त्यांच्याकडे तसं इन्फ्रास्ट्रक्चर पण पाहिजे ना. आणि हे इन्फ्रास्ट्रक्चर ओव्हरनाईट त्या ठिकाणी बनत नाही की आज आम्ही अनाऊन्स केलं की क्रिकेट होतील आणि उद्या चला ग्राउंडवरती क्रिकेट खेळायला सुरुवात करा. राईट. सो क्रिकेटचं मैदान किंवा स्टेडियम जे आहे तर ते त्यांना बांधावं लागेल. आणि त्यामुळं मग हे डिफर होतं की कधी कधी काही देश म्हणतात की नाही आमची तयारी नाहीये किंवा आमच्याकडं क्रिकेट खेळत जात नाही, तर बेसिकली त्या तशी क्रिकेटची मैदानं नाही आहेत, त्यामुळे मग आम्ही क्रिकेटचा बेसिकली समावेश जो आहे तर तो करणार नाही. आणि मग काही जणांची तयारी असते तर ते समावेश करताना दिसतात बघा. त्याच्यानंतर म्हणूनच जकार्तामध्ये 2018 मध्ये स्पर्धेमध्ये क्रिकेटचा समावेश होता, मात्र त्यावेळी त्यास आंतरराष्ट्रीय दर्जा त्या ठिकाणी नव्हता. 2023च्या एशियाड पासून सामन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेची क्रिकेटला मान्यता जी आहे तर ती मिळाली. आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये 41 क्रीडा प्रकार त्या ठिकाणी खेळले जाणार आहेत आणि 45 देशातील 15,000 पेक्षा जास्त खेळाडू 2026 मध्ये त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. कुठे होणार आहे स्पर्धा, जपानमध्ये त्या ठिकाणी होणार आहेत. आणि
मी काय सांगितलं अजून, लॉस एंजेलिस मध्ये ज्या स्पर्धा होत आहेत ना, तर त्या लॉस एंजेलिस मध्ये होणाऱ्या स्पर्धांमध्ये त्या त्या काय आहेत, तर आपल्या ऑलिम्पिक आहेत ना, तर त्याच्यात पण क्रिकेट त्या ठिकाणी आहे. पुढची न्यूज बघूया बघा. नीरज कडून 90 मीटरची स्वप्नपूर्ती. आता हे सर्वात महत्वाचं हर्डल नीरज चोप्रा यांनी बोलून पण दाखवलेलं बऱ्याच वेळा, की 90 मीटरची भालाफेक जी आहे तर ती मला करायची आहे, आणि नेमकं ते पूर्ण त्या ठिकाणी होत नाही. काही सेंटीमीटरनं दरवेळी ते राहत होतं, 89 पॉईंट समथिंग, 89.87 असं काही 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 काय होत होतं, बरोबर ना. सो आता फायनली ते 90 मीटरचं हर्डल जे आहे तर ते नीरज चोप्रानं त्या ठिकाणी ब्रेक केलेलं आहे. कुठं ब्रेक केलेलं आहे, दोहा या ठिकाणी झालेल्या स्पर्धेमध्ये 90.23 मीटरचा भाला फेकलेला आहे नीरज चोप्रानं. जर्मनीच्या ज्युलियन वेबरनं 91.06 मीटर भाला फेकून याच्यामध्ये अव्वल स्थान मिळालेलं आहे. म्हणजे हा ज्युलियन वेबर जो आहे तर तो दोहा स्पर्धेमध्ये पहिला आहे. तर नीरज चोप्राचा जर का आपण विचार केला तर नीरज चोप्रा याच्यामध्ये सेकंड आहे, पण हरकत नाही. सेकंड येण्यापेक्षाही महत्वाचं काय होतं, 90 मीटरचं जे हर्डल जे आहे तर ते त्या ठिकाणी ब्रेक होणं. सो ऑलिम्पिक नंतर 90 मीटरचं टार्गेट त्याने ठेवलेलं होतं आणि त्याच्या नंतर फायनली ते अचीव्ह झालेलं आहे. नीरजची यापूर्वीचा जो बेस्ट आहे तर तो 89.94 मीटर इतका त्या ठिकाणी होता. 3 वर्षापूर्वी डायमंड लीगच्या स्टॉकहोम इथं झालेल्या टप्प्यामध्ये त्याने ही कामगिरी केलेली होती, आणि तेव्हा नीरज चोप्राला डायमंड लीग मध्ये गोल्ड मिळालेलं होतं, राईट. आणि ह्याच्यामुळेच नीरज चोप्राचं परत लॉरियस स्पोर्ट्स अवॉर्ड नावाचा एक आंतरराष्ट्रीय स्तरावरचा स्पोर्ट्स अवॉर्ड आहे महत्वाचा, तर त्याच्यासाठी नॉमिनेशन झालेलं होतं. तर एमपीएससीनं लॉरियस स्पोर्ट्स अवॉर्ड वरती प्रश्न विचारलेला होता. इवन दॅट युपीएससीनं सुद्धा याच्यावरती प्रश्न विचारलेला त्या ठिकाणी होता. आणि आता पुढं पण परत एकदा डायमंड लीग झाली आहे बरं का, आता 2025 मध्ये. पण आता पुढच्या महिन्याच्या करंट अफेअर मध्ये ते आपलं डिस्कशन मध्ये येईलच, त्यामुळे त्याच्याबद्दल काही काळजी करायची त्या ठिकाणी गरज नाही, राईट. ओके, चलो बघा. भालाफेक प्रकारात 90 मीटरचं लक्ष गाठणारा बट ऑब्वियस आहे, नीरज हा भारताचा पहिलाच खेळाडू ठरलेला आहे आणि आशियातला तिसरा आणि जगातला 25वा भालापटू ठरलेला आहे. तर हे विचारलं जाऊ शकतं बरं का, आशियातला कितवा भाला फेकपटू ठरलेला आहे आणि जगातला कितवा. तो भारतातला पहिला, आशियातला तिसरा आणि जगातला 25वा 90 मीटर भालाफेक अंतर पार करणारा, राईट. पॅरिस ऑलिम्पिक मध्ये पाकिस्तानच्या अर्शद नदीमनं 52.97 मीटरचा भाला फेकलेला होता, आणि तैपेईचा चाओ चुन चेंग यानं 91.36 मीटर भाला फेकलेला त्या ठिकाणी होता. सो हे बाकीचे दोन आशियाई भालाफेकपटू आहेत की ज्यांनी 90 मीटरचा भाला जो आहे तर तो फेकलेला आहे. त्याच्यानंतर बघा, 6वी आशियाई 18 वर्षांखालची ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप, अंडर 18 ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप, राईट, कुठे झालेली आहे, 15 ते 18 एप्रिल 2025 दरम्यान सौदी अरेबियामध्ये झालेली आहे. आणि या चॅम्पियनशिप मध्ये भारताला 11 पदकं त्या ठिकाणी मिळालेली आहेत. आता असं एक मनामध्ये तुमच्या प्रश्न पडेल की हा अंडर 19 अंडर 18 हे लक्षात घ्यायचंय का, तर आपलं जाता जाता जस्ट गो थ्रू त्या ठिकाणी करा, राईट. सो उदाहरणार्थ काय आहे, भारताला टोटल 1 सुवर्ण, 5 रौप्य आणि 5 कांस्य पदकं अशी टोटल 11 पदकं मिळालेली आहेत, राईट. सो हिमांशू जो आहे तर त्यांना सुवर्ण पदक भालाफेक मध्ये मिळवलेलं त्या ठिकाणी आहे. तो एवढं फक्त जस्ट जाता जाता गो थ्रू करा. त्याच्यानंतर पुरस्कार, अगेन मी म्हणेन की एक्सपेक्टेड पुरस्कारांपैकी हा एक आहे. पूर्णिमा देवी बर्मन या जवळपास गेल्या 2-3 वर्षापासून त्या ठिकाणी चर्चेत आहेत, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, टाइम मासिकाच्या वुमन ऑफ द इयर 2025 मध्ये त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे, हा दुसरा मुद्दा. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल याच्यामध्ये करंट कॉन्टेक्स्ट मध्ये पर्यावरण रिलेटेड करंट अफेअर्स वरती प्रश्न विचारले जात असताना पर्यावरणावरती काम करणाऱ्या वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज ज्या असतात तर त्या पर्सनॅलिटीज वरती प्रश्न विचारला जातो. आणि मग
त्या दृष्टिकोनातून जरी बघितलं तरी पौर्णिमा देवी बर्मन यांच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो टाइम मॅगझिनच्या विमेन ऑफ द इयर 2025 मध्ये पौर्णिमा देवी बर्मन यांचं नाव जे आहे तर ते जोडलं गेलेलं आहे. पौर्णिमा देवी बर्मन यांचा जर का आपण विचार केला तर द ग्रेट ॲडज्युटंट स्टॉर्क ही जी काही पक्षी प्रजाती आहे तर त्या पक्षी प्रजातीच्या संवर्धनासाठी त्यांनी खूप जास्त प्रयत्न त्या ठिकाणी केलेले आहेत. आणि याच्या आधी त्यांना याच्यासाठी व्हिटले फंड फॉर नेचरद्वारे प्रदान करण्यात आलेला येणारा व्हिटले गोल्ड अवॉर्ड जो आहे तर तो पण त्या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला दिसतो. राईट. सो सातत्यानं म्हणून मी म्हटलं की गेल्या 2-3 वर्षापासून या चर्चेत त्या ठिकाणी आहेत. त्यांनी गावातल्या महिलांना जे काही गैरसमज या ग्रेट ॲडज्युटंट स्टॉर्क बद्दल शुभशकुन अपशकुनाचे होते तर ते गैरसमज त्यांनी दूर केले आणि या महिलांना या ग्रेट ॲडज्युटंट स्टॉर्कच्या संवर्धनामध्ये सहभागी करून घेतलं. त्यांनी त्याच्यासाठी हरगिला आर्मीची स्थापना त्या ठिकाणी केलेली दिसते आणि त्याच्या संवर्धनामध्ये एक महत्वाचं योगदान जे आहे तर ते दिलेलं दिसतं. बघा बाकी पण त्यांच्याबद्दलच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत तर त्याही बघूयात आपण. ग्रेटर ॲडज्युटंट स्टॉर्क हा जो कर्कोचची प्रजाती आहे बरोबर म्हणजे क्रेनची प्रजाती आहे तर त्या प्रजाती चं संवर्धन जे आहे तर ते त्या करतात. राईट. सो हरगिला हे त्याचं आसामी भाषेतलं त्या ठिकाणी नाव आहे. दक्षिण आशियामध्ये विपुल प्रमाणामध्ये ही प्रजाती आढळत होती. राईट. आपल्या देशामध्ये आसाम आणि बिहार आणि कंबोडियामध्ये आता तुरळक संख्येनं मात्र अस्तित्वात त्या ठिकाणी आहे. पर्यावरण रक्षक दूत असं त्यांना संबोधलं जातं हरगिला. त्यांना वाचवण्यासाठी त्यांनी 20,000 स्त्रियांची हरगिला आर्मी आसाम मध्ये त्या ठिकाणी तयार केलेली आहे. सो त्यांच्या त्याचमुळे त्यांना टाइम मॅगझिनच्या 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीमध्ये स्थान जे आहे तर ते त्या ठिकाणी मिळालेलं आहे. राईट. सो हरगिला याच्याबद्दल जर विचारलं तर आकारानं मोठा असणारा हा पक्षी साधारणतः आहे 5 फूट जवळपास उंच आहे. उडलेल्या पंखाची लांबी जी आहे तर ती जवळपास 8.5 फूट इतकी त्या ठिकाणी आहे. म्हणजे तुम्ही आता याच्यामध्ये शहामृगासारखं इमॅजिन करू शकता किंवा माळढोक सारखं इमॅजिन करू शकता. त्याच कॅटेगरीतला हा पक्षी त्या ठिकाणी आहे. पिसविरहित डोकं, नारिंगी रंगाचा लोंबणारा गळा, त्याच्यानंतर फिक्कट रंगाचे डोळे, त्याच्यानंतर हडकुळे पाय, दुर्गंधीयुक्त लाळ असं त्याचं स्वरूप त्या ठिकाणी आहे. मृत प्राण्यांना खाणारा तो स्कॅव्हेंजर पक्षी त्या ठिकाणी आहे. त्यामुळं जसं आपण हे गिधाडाच्या बाबतीमध्ये बघतो तर तसंच हा जो पक्षी आहे ग्रेट ॲडज्युटंट स्टॉर्क किंवा आसामी भाषेमध्ये म्हटला जाणारा हरगिला नावाचा पक्षी तर तो पक्षी पण काय आहे स्कॅव्हेंजर त्या ठिकाणी आहे. मृत प्राण्यांचं मांस जे आहे तर ते खातो आणि म्हणूनच अशा पक्ष्यांना काय म्हटलं जातं निसर्गाचे स्वच्छता दूत. निसर्गाचे स्वच्छता दूत असं यांना संबोधलं जातं बघा. राईट. सो तर ते सगळं आहे. सो त्याला पण उलट काय आहे मी म्हटलं बरेच सुपरस्टिशन्स वगैरे आहेत तर त्याला रोगराईचा दूत मानलं गेलेलं होतं आणि त्यामुळं तो पक्षी कुठे दिसला तर त्याला दगड मारायची पद्धत त्या ठिकाणी होती किंवा ज्या वृक्षावर तो त्याचं घरटं बांधतोय तर तो वृक्ष जो आहे तर तो घरट्यासकट कापून टाकायचं किंवा जाळून टाकायचा अशी पद्धत त्या ठिकाणी होती. मात्र असं केल्यामुळं त्यांची संख्या कमी होतीये आणि एक प्रकारे पर्यावरणामध्ये ते जे इम्पॅक्ट क्रिएट करतायत तर तो इम्पॅक्ट कमी होताना दिसतोय आणि इकॉलॉजिकल इम्बॅलन्स क्रिएट होताना दिसतोय. हे पौर्णिमा देवी बर्मन यांनी समजावून सांगण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि त्याच्या माध्यमातून मग ग्रेट ॲडज्युटंट स्टॉर्कच्या संवर्धनाचं काम त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये उभारलं. IUCN च्या बाबतीमध्ये जर विचार केला तर अरण्यकीय अशासकीय स्वतंत्र संस्थेमध्ये त्यांनी हरगिलाच्या संवर्धनाच्या प्रकल्पावरती ज्येष्ठ वन्यजीव शास्त्रज्ञ म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं आहे. या व्यतिरिक्त मी ज्या पुरस्काराचा उल्लेख केला व्हिटले अवॉर्ड किंवा ज्याला ग्रीन ऑस्कर असं त्या ठिकाणी म्हटलं जातं तर तो 2017 मध्ये यांना मिळालेला आहे. असे काही नॉर्थ ईस्ट मधले पर्टिक्युलरली एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशनिस्ट आहेत तर त्यांना हा पुरस्कार व्हिटले गोल्ड अवॉर्ड मिळालेला आहे. अजून एक नुकलू फोम नावाचे
नावाचे एक असेच आहेत जे त्या ठिकाणी अशाच प्रकारच्या पक्षी प्रजातींच्या संवर्धनाचं काम करतात, जो स्थलांतर करणारी प्रजाती आहे आणि बेसिकली त्याची मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतराच्या पट्ट्यामध्ये हत्या जी आहे तर ती त्या ठिकाणी केली जाते. अमूर फाल्कन हे त्याचं नाव आहे त्या प्रजातीचं. तर हे जे नुक्लूफोम आहेत तर त्यांनी अमूर फाल्कनच्या संवर्धनासाठी एक पर्टिक्युलर एरिया जो आहे तर तो तयार केलेला आहे. तिथल्या गावकऱ्यांना त्याच्यामध्ये त्यांनी विश्वासात घेतलेला आहे आणि ते गावकरी पण कॉन्झर्वेशन मध्ये त्या ठिकाणी कंट्रीब्युशन जे आहे तर ते करताना दिसतात. सो नुक्लूफोमना पण हा ग्रीन ऑस्कर किंवा व्हिटले अवॉर्ड मिळालेला आहे. यांना पण त्या ठिकाणी मिळालेला आहे. त्याच्यानंतर नारी शक्ती पुरस्काराने देखील त्यांचा सन्मान जो आहे तर तो केलेला आहे. नारी शक्ती पुरस्कार हे भारताच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयातर्फे प्रदान केले जातात. आपण युट्यूबला आपल्या हे बघितलेलं होतं बघा, कोणाच्या नावाने एक पुरस्कार दिला जातो, मारुती चितमपल्ली निसर्ग मित्र पुरस्कार आपण बघितलेला होता, जो यावर्षी कुणाला देण्यात आलेला आहे, बीज माता राहीबाई पोपेर यांना देण्यात आलेला आहे. तर त्यांच्या माहितीमध्ये पण आपण हे बघितलेलं होतं की राहीबाई पोपेरे जे आहेत तर त्यांना पण नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. तो तसं पूर्णिमा देवी बर्मन यांना पण नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि आता टाइम मॅगझिनच्या वुमन ऑफ द इयर 2025 मध्ये त्यांचं नाव त्या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेलं त्या ठिकाणी आहे. राईट, तो हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा, लक्ष्मण गायकवाड यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार त्या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे. उचल्याकार असं त्यांचं ओळख त्या ठिकाणी आहे. उचल्या नावाची कादंबरी जी आहे तर ती त्या ठिकाणी लक्ष्मण गायकवाड यांची आहे. राईट, तो ते लक्षात ठेवा. अजून एक लक्ष्मण गायकवाड आहेत, मला वाटतंय त्यांचं लक्ष्मण माने आहेत, उपरा लक्ष्मण माने. लक्षात ठेवा, हे दरवेळी कन्फ्युजन होतं बरं का, आता माझं बोलताना पण झालं बघा. लक्ष्मण माने नावाचे एक साहित्यिक किंवा आपण असं म्हणूयात की सामाजिक कार्यकर्ते वगैरे आहेत. तर त्यांनी उपरा ही कादंबरी लिहिलेली आहे. आणि इकडं लक्ष्मण गायकवाड आहेत, त्यांनी उचल्या नावाची कादंबरी त्या ठिकाणी लिहिलेली आहे. सो त्यांना या वर्षीचा महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार जो आहे तर तो त्या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे. तर गीताली विम यांना डॉक्टर भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार जाहीर झालेला आहे. राईट, तो बघा, रावसाहेब कसबे यांच्या हस्ते, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष आहेत रावसाहेब कसबे, तर त्यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण जे आहे तर ते करण्यात आलं. उचल्या नावाची ही जी साहित्याकृती आहे लक्ष्मण गायकवाडांची, 1988 साली त्याला साहित्य अकादमी पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला होता. आणि आजवरच्या आपल्या लेखनातून त्यांनी परिघाबाहेरील उपेक्षित जे आहेत तर त्यांच्या वेदना, त्यांच्या व्यथा या मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. आता हे वाक्य का महत्वाचं आहे, तर मागं असंच हिंदू या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार जेव्हा मिळाला 2015 मध्ये, तेव्हा एमपीएससीनं प्रश्न विचारलेला होता, हिंदू ही भालचंद्र नेमाडे यांची कादंबरी खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. त्यामुळे जाता जाता फक्त हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करूया. त्याच्यानंतर 17 खासदार जे आहेत तर त्यांना संसद रत्न पुरस्कारानं सन्मानित त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि या 17 खासदारांपैकी 7 खासदार जे आहेत तर ते महाराष्ट्रीयन आहे. पारदर्शकता असेल, त्याचबरोबर लोकशाही व्यवस्था या दृष्टिकोनातून वेगवेगळे जे लोकाभिमुख मुद्दे आहेत तर ते किती चांगल्या प्रकारे संसदेमध्ये मांडले जात आहेत किंवा त्याच्यासाठी आवाज उठवला जातोय आणि किती कार्यक्षम वेगवेगळ्या प्रकारचे संसदेतले खासदार आहेत, तर याच्यासाठी आपल्याला असं लक्षात येईल की संसद रत्न नावाचा पुरस्कार जो आहे तर तो त्या ठिकाणी प्रदान करण्यात येतो. आणि त्याचं यावर्षी जर का आपण बघितलं तर प्राईम पॉइंट फाउंडेशन नावाची संस्था आहे, तर त्यांच्याद्वारे हे पुरस्कार दिले जातात. बेसिकली 2010 साली या प्राईम पॉइंट फाउंडेशननं या संसद रत्न नावाच्या पुरस्काराची सुरुवात केलेली होती. राईट, आणि आता 2025चा जर का विचार केला तर त्याच्यासाठी एक ज्युरी कमिटी एस्टॅब्लिश केलेली होती. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग, NCBC, नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस,
त्याचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या अध्यक्षतेखाली ती निवड समिती गठीत केलेली होती आणि त्यांच्या समितीनं काय केलेलं आहे, विजेत्यांची नावं जी आहेत तर त्यांची निवड केलेली आहे. त्याच्यामध्ये भ्रातृहरी महताब आहेत, त्याच्यानंतर सुप्रिया सुळे आहेत, श्रीरंग बारणे आहेत, यांना मागं पण मिळालेलं होतं बरं का श्रीरंग बारणेंना, राईट. त्याच्यानंतर एन के प्रेमचंद्रन आहे, त्याचबरोबर इतरही अनेक लोक याच्यामध्ये त्या ठिकाणी आहेत. महाराष्ट्रातला जर का विचार आपण केला तर महाराष्ट्रातल्या 7 त्या ठिकाणी खासदारांचा समावेश जो आहे तर तो याच्यामध्ये करण्यात आलेला आहे, किंवा महाराष्ट्रातले 7 खासदार बेसिकली एकंदरीत या संसद रत्न पुरस्कारामध्ये आहेत, राईट. चलो पुढचा मुद्दा, योजना. कृषी यांत्रिकीकरण अभियानाला केंद्राची त्या ठिकाणी मंजुरी. सो कृषी यांत्रिकीकरण म्हणजे ऍग्रिकल्चर मध्ये आपल्याला काय करायचंय, मेकॅनायझेशन करायचंय. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत म्हणजे RKVY नावाची जी योजना आहे तर त्याच्या अंतर्गतच केंद्र सरकारनं राज्यामध्ये ह्याचा एक कंपोनेंट म्हणून यांत्रिकीकरणाला मंजुरी त्या ठिकाणी दिलेली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून 200 कोटी रुपयांच्या योजनेमध्ये केंद्राचा हिस्सा 60% आणि राज्याचा हिस्सा 40% असणार आहे. म्हणजे फंडिंग पॅटर्न जो आहे तर तो ह्याच्यामध्ये 60-40 अशा पद्धतीचा त्या ठिकाणी असणार आहे. प्रामुख्यानं अनुसूचित जाती, जमाती आणि सामान्य प्रवर्गातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी याच्यामध्ये काय केलं जाणार आहे, अनुदान दिलं जाणार आहे. शेतीच्या यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी कृषी यांत्रिकीकरण योजना ही RKVY अंतर्गत राबवली जाते. योजना कशाच्या अंतर्गत राबवली जाते, फंडिंग पॅटर्न किती आहे आणि योजनेमध्ये काय असिस्टन्स दिलं जाणार आहे याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान दिलं जाणार आहे. त्याच्यानंतर बघा, केंद्र सरकारची आंतरजातीय विवाह योजना जी आहे तर ती बंद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. 2014-15 ही योजना सुरू करण्यात आलेली होती बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या वतीनं. पण आता कुठलंही कारण न देता ही योजना बंद करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये तरतूद काय होती ते बघा. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक विवाह योजना हे याचं नाव होतं बरं का केंद्र सरकारच्या योजनेचं. याच्यामध्ये जर का एखाद्या व्यक्तीनं आंतरजातीय विवाह केलेला असेल तर त्या दाम्पत्याला 2.5 लाख रुपये इतका अर्थसहाय्य त्या ठिकाणी दिलं जात होतं. आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी आंतरजातीय विवाहित दाम्पत्यापैकी एक व्यक्ती ही अनुसूचित जातीची असणं आवश्यक होतं. म्हणजे शेड्यूल्ड कास्ट पॉप्युलेशन मधली एक व्यक्ती आहे आणि त्या दाम्पत्यापैकी एकान म्हणजे दोघांनी विवाह केलेला आहे तर अशा व्यक्तीला 2.5 लाख रुपये अर्थसहाय्य त्या ठिकाणी दिलं जात होतं, राईट. सो एकंदरीत असं आहे. AI करिअर्स फॉर वुमन बघा, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय, तर या मंत्रालयानं मायक्रोसॉफ्टच्या भागीदारीमध्ये 22 एप्रिल 2025 ला महिलांसाठी AI करिअर्स किंवा AI करिअर्स फॉर वुमेन नावाचा उपक्रम चालू केला. आता इथं ट्रॅप कसा आहे बघा, पहिला प्रश्न तर विचारला जाऊ शकेल की हा उपक्रम कोणाच्या मदतीने चालू केलेला आहे, तर मायक्रोसॉफ्ट लक्षात ठेवायचंय. दुसरा मुद्दा असा आहे की हा उपक्रम कोणत्या मंत्रालयानं सुरू केलेला आहे. मग ह्याच्यामध्ये ते महिला बाल विकास मंत्रालय देतील, ते शिक्षण मंत्रालय देतील आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय देतील. प्रोबॅबिलिटी आपलं ह्याचं आन्सर निवडण्याची काय हो, तर प्रोबॅबिलिटी जास्तीत जास्त आपली महिला आणि बाल विकास मंत्रालय, राईट. लक्षात ठेवायचंय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय. बघा, PYQ चं नीट अनालिसिस तुम्ही केलेलं असेल तर तुम्हाला असं लक्षात येईल की अनेकदा PYQच्या कंटेक्स्ट मध्ये प्रश्न विचारले जात असताना एखादी योजना सुरू करणारं मंत्रालय कुठलं असे प्रश्न विचारले गेलेले आणि तेव्हा बरोबर फसवा प्रश्न विचारलेला आहे. मी बऱ्याच वेळा स्ट्रॅटेजी लेक्चर मध्ये वगैरे पण बोलतो, जननी सुरक्षा कार्यक्रम, जननी सेवा कार्यक्रम कुणी चालू केला असा प्रश्न मागे MPSC ने विचारलेला होता. त्याचं उत्तर होतं रेल्वे मंत्रालय. पण सगळ्यांनी महिला बाल विकास मंत्रालय किंवा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय असं उत्तर त्या ठिकाणी लिहिलेलं होतं. तर अशा फसव्या प्रश्नांपासून जरा सावध राहायचंय. अगदी आत्ताचा रेफरन्स द्यायचा झाला तर मध्ये संघटन से समृद्धी नावाच्या अभियानावरती असाच प्रश्न विचारण्यात आलेला होता, संघटन से समृद्धी, राईट. चलो, तो याच्यामध्ये बघा, या कार्यक्रमाचं उद्दिष्ट जे आहे तर ते भारतीय राज्यांमध्ये Tier 2 आणि Tier 3 सिटीज मध्ये
20,000 महिलांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं प्रशिक्षण देणं हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. हा कार्यक्रम महिलांना डिजिटल कौशल्य, राईट, डिजिटल स्किल्स, नेतृत्व क्षमता आणि उद्योजकता ज्ञानानं सक्षम करण्यावरती केंद्रित त्या ठिकाणी आहे. NCVET जी आहे, नॅशनल काउन्सिल फॉर व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग, तर त्याच्या सहकार्यानं 240 तासांचा अभ्यासक्रम याच्यासाठी विकसित करण्यात आलेला आहे. आणि हब अँड स्पोक मॉडेल वापरून 30 उत्कृष्टता केंद्र आणि 150 स्पोक केंद्र वापरून प्रशिक्षण त्या ठिकाणी दिलं जाईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे उत्कृष्टता केंद्र असतील, फॉर एक्झाम्पल हे 30 असतील. हब म्हणजे एक हब आहे आणि स्पोक मॉडेल म्हणजे टायरला जसे सायकलच्या स्पोक असतात ना, त्याच्याप्रमाणे ह्याच्या भोवतीनं हे सेंटर्स जे आहेत तर ते काम करतील. हे हब अँड स्पोक मॉडेल आपण कुठं बघितलेलं होतं? आठवत असेल तर बघा, सप्टेंबर ऑक्टोबरच्या करंट अफेअर मध्ये आपण स्टेमी नावाचा प्रोजेक्ट बघितलेला होता, स्टेमी, राईट, ज्याच्यामध्ये ECG रिलेटेड म्हणजे हृदयविकार जे आहेत किंवा हृदयाशी संबंधित आजार जे आहेत तर त्याच्यासाठी हब अँड स्पोक मॉडेल वापरलेलं होतं. अजून हब अँड स्पोक मॉडेल आपण कुठं बघितलेलं होतं? तर बंदरांचा विकास करत असताना ते हब अँड स्पोक मॉडेल जे आहे तर ते वापरलं जात आहे. किंवा एक जे मेन पोर्ट आहेत तर त्याला सॅटेलाइट पोर्ट तयार केले जात आहेत. उदाहरणार्थ JNPT ला रेवस, डहाणू आणि विजयदुर्ग हे सॅटेलाइट पोर्ट त्या ठिकाणी आहेत. सो अशाच प्रकारे हब अँड स्पोक मॉडेलवरती आधारित हा उपक्रम त्या ठिकाणी असेल. आणि डिजिटल इन्क्लुजन वरती हा उपक्रम काय करणार आहे? हो, फोकस त्या ठिकाणी करणार आहे. चला पुढे जाऊयात. बघा, असं एकाच्या निमित्तानं दुसरं, दुसऱ्याच्या निमित्तानं तिसरं काही काही डिस्कस त्या ठिकाणी होत असतं. निधन वार्ताच्या बाबतीमध्ये आता पुढचा मुद्दा आहे, पोप फ्रान्सिस यांचं त्या ठिकाणी निधन झालेलं आहे. बघा, सो पोप जे असतात तर ते सर्वोच्च ख्रिस्ती धर्मगुरू असतात, राईट. त्यांची निवड त्या ठिकाणी होते ना निधन झाल्यानंतर. आता नवीन पण पोप जे आहेत तर ते निवडले गेलेले आहेत. तो वयाच्या 88व्या वर्षी त्यांचं निधन जे आहे तर ते झालेलं आहे फुफ्फुसाच्या विकारामुळे. रोम मधल्या गेमेली रुग्णालयामध्ये निधन त्यांचं त्या ठिकाणी झालेलं आहे. अर्जेंटिनामध्ये बेसिकली त्यांचा जन्म झालेला होता. जॉर्ज मारियो बर्गोग्लियो, राईट. आणि 13 मार्च 2013 ते सर्वोच्च ख्रिश्चन धर्मगुरू म्हणून निवडले गेलेले होते, राईट. सो आता निधन झाले तर कधी निवडले गेलेले होते हे पण विचारलं जाऊ शकतं, राईट. त्याचबरोबर ते जरा थोडेसे लिबरल माइंडसेटचे त्या ठिकाणी होते की जिथं व्हॅटिकनमध्ये नोकरशाहीमध्ये त्यांनी सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले. त्याचबरोबर पोप फ्रान्सिस यांनी चर्चला सुधारणावादी चेहरा दिला असं देखील म्हटलं जातंय. परंपरावादी किंवा पुराणमतवाद्यांचा विरोध जो आहे तर तो डावलून त्यांनी समलिंगी विवाहाच्या संदर्भात वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारे भूमिका जी आहे तर ती मांडलेली दिसते, राईट. सो असं त्या ठिकाणी आहे. सो कथितरित्या समलिंगी धर्मगुरूबाबत विचारले असता त्याचा निवाडा करणारा मी कोण, हु एम आय टू जज, हे त्यांचं वाक्य प्रचंड त्या ठिकाणी गाजलेलं होतं. त्याचबरोबर देहदंड असेल, अण्वस्त्र असेल यांच्याबरोबरच यांच्याबाबत त्यांनी पारंपरिक भूमिका सोडून वेगळी भूमिका जी आहे तर ती मांडलेली होती. ख्रिश्चन धर्मियांचं मुस्लिम धर्मियांबद्दल एक चांगलं नातं जोडण्यासाठी पण त्यांनी प्रयत्न केलेला होता. त्याच्यासाठी अरब राष्ट्र, त्याचबरोबर इराकमध्ये त्यांनी दौरे केलेले होते, राईट. तो या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे एकंदरीत आपण असं म्हणूयात की थोडेसे पुरोगामी विचाराच्या स्वरूपाचे पोप ते होते ज्यांचं निधन त्या ठिकाणी झालंय. साधी राहणी, उच्च विचारसरणी अशा प्रकारे होतं. सूटबूट तर ते न वापरता पारंपरिक जे कपडे आहेत तर ते त्या ठिकाणी घालत होते, राईट. त्याच्यानंतर पुढची एक निधन वार्ता अगेन इम्पॉर्टंट आहे, के कस्तुरीरंगन, राईट, किंवा डॉक्टर कृष्णस्वामी कस्तुरीरंगन. का महत्वाचे आहेत? कारण के कस्तुरीरंगन हे इस्रोचे माजी अध्यक्ष होते. दुसरा महत्वाचं कारण आहे ते म्हणजे जी माधव गाडगीळ समिती नेमलेली होती, वेस्टर्न घाट इकॉलॉजिकल एक्सपर्ट पॅनल, तर त्या समितीच्या शिफारसींवरती विचार करण्यासाठी केंद्र शासनानं के कस्तुरीरंगन समिती नेमलेली होती. आणि शिफारसी तर दोघांच्या पण स्वीकारल्या नाहीत. आपण अनेक वेळा बघितलेलं आहे.
दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे माधव गाडगीळ यांना आता आपण मागच्या करंट अफेअर्स मध्ये बघितलं की चॅम्पियन ऑफ द अर्थ नावाचा पुरस्कार युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्रामचा प्रदान करण्यात आलेला आहे. तर त्यामुळे हे महत्वाचे त्या ठिकाणी ठरतात. राईट. के कस्तुरीरंगन यांचा जर विचार केला तर राज्यसभेचे खासदार आहेत, शिक्षण तज्ज्ञ म्हणून पण त्यांनी योगदान त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि भारताच्या अंतराळ मोहिमा आणि शैक्षणिक सुधारणांमध्ये महत्वाचं कंट्रीब्युशन त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं होतं, ज्यामुळे त्यांना दोन्ही क्षेत्रात ज्ञानकोश नावाचा किताब जो आहे तर तो मिळालेला होता. सो खालीलपैकी कोणती व्यक्ती ज्ञानकोश म्हणून ओळखली जाते ज्यांचे इतक्यात निधन झाले, असा प्रश्न डॉक्टर कृष्णस्वामी कस्तुरीरंगन किंवा के कस्तुरीरंगन यांच्याबद्दल विचारलं जाऊ शकते. इस्रोचे माजी प्रमुख होते, ते जवळपास 9 वर्षांपेक्षा जास्त काळ इस्रोचे चेअरमन म्हणून त्यांनी जबाबदारी जी आहे तर ती सांभाळलेली होती. त्याचबरोबर अंतराळ विभागाचे प्रमुख, आता बेसिकली इस्रोचे जे चीफ असतात किंवा चेअरमन असतात तेच अंतराळ विभागाचे पण प्रमुख त्या ठिकाणी असतात. सो अंतराळ विभागाचे भारत सरकारचे सचिव म्हणून भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे नेतृत्व त्यांनी केलेलं होतं. भास्कर 1, भास्कर 2 या भारताच्या पहिल्या 2 प्रायोगिक पृथ्वी निरीक्षण उपग्रहांचे ते संचालक होते, अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट ज्याला म्हणतो आपण. आणि त्यानंतर पहिल्या कार्यरत रिमोट सेन्सिंग उपग्रह IRNSS-1A आणि एकूण जे दिशादर्शन प्रणाली आहे तर त्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. IRNSS म्हणतो ना त्याला आपण, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, नाविक, नेव्हिगेशन बाय इंडियन कॉन्स्टिलेशन. आता ह्याच्यात पण अपग्रेडेशन चाललेलं आहे ना. आधी 7 उपग्रह वगैरे होते, आता 5 उपग्रह आहे आणि जीपीएस वरचा अवलंबित्व जे आहे तर ते आपण कमी करतोय. नाविक याच्याबद्दल पण प्रश्न आलेला होता का, तर येस डेफिनेटली आलेला होता. नाविक बद्दल प्रश्न काय आलेला होता, तर वेगवेगळे देश आणि त्यांची दिशादर्शन प्रणाली त्याच्यामध्ये आपण असं म्हणूयात की अमेरिका, त्याच्यानंतर चीन, त्याच्यानंतर रशिया, त्याच्यानंतर युरोपीय महासंघ, भारत, अजून कुठली राहते बघूयात. अमेरिकेची कुठली आहे दिशादर्शक प्रणाली, जीपीएस, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम, बरोबर. चीनची पेड्यू त्या ठिकाणी आहे. रशियाची ग्लोनास आहे. युरोपीय महासंघाचा जर का आपण विचार केला तर त्याची गॅलिलिओ आहे. आणि भारताची IRNSS किंवा नाविक ज्याला म्हटलं जातं, नेव्हिगेशन बाय इंडियन कॉन्स्टिलेशन, भारतीय उपखंडामध्ये दिशादर्शन सुविधा जी आहे तर ती उपलब्ध करून दिली जाते याच्या माध्यमातून. याच्यावरती ऑलरेडी एमपीएससी ने प्रश्न विचारलेला आहे. हा PYQच आहे, फक्त मी पुन्हा पुन्हा आठवण करून देतोय कारण ह्याच्यावरती अजूनही प्रश्न विचारले जाऊ शकतात, गॅरंटेड. गेटिंग इट? तो लक्षात ठेवा, हे देश आणि दिशादर्शन प्रणाली, राईट. तो आपण हे जे जीपीएस आहे तर ते जास्त सिक्युअर त्या ठिकाणी नाहीये ना. म्हणजे बऱ्याचदा असं होऊ शकतं ना की कोऑर्डिनेट्स वगैरे ते देऊ शकतात त्या ठिकाणी पाकिस्तानला वगैरे, आणि मग प्रॉब्लेम होऊ शकतो. तर त्याच्यासाठी आपल्याला असं लक्षात येईल की आपण आपली स्वतःची स्वदेशी दिशादर्शन प्रणाली डेव्हलप केलेली आहे. चला पुढे जाऊयात. IRNSS वरनं आपण तिकडे गेलेलो होतो. आपण बेसिकली डिस्कस के कस्तुरीरंगन यांच्यावरती बद्दल करतोय, राईट. 1971 मध्ये अहमदाबाद या ठिकाणी भौतिक संशोधन प्रयोगशाळेमध्ये काम करत असताना कस्तुरीरंगन यांनी मुंबई विद्यापीठातून भौतिकशास्त्रात पदवी आणि पदव्युत्तर पदवी आणि प्रायोगिक उच्च ऊर्जा खगोलशास्त्रामध्ये PhD जी आहे तर ती त्या ठिकाणी मिळवलेली आहे. 2003 ते 2009 या कालखंडामध्ये राज्यसभेचे खासदार म्हणून काम केलेले आहे. सध्याच्या NDA सरकारनं 2017 मध्ये कस्तुरीरंगन यांना महत्वाकांक्षी राष्ट्रीय शिक्षण धोरण
न्यू एज्युकेशन पॉलिसी तयार करण्याचं काम जे आहे तर ते सोपवलेल्या 9 सदस्यीय समितीची सूत्र दिलेली होती. भारत सरकारतर्फे त्यांना पद्मश्री 82 मध्ये आहे, पद्मभूषण 92 मध्ये आहे आणि पद्मविभूषण 2000 मध्ये आहे. तीनही नागरी पुरस्कारांना त्यांना सन्मानित करण्यात त्या ठिकाणी आलेलं आहे. दुसरी गोष्ट, न्यू एज्युकेशन पॉलिसी तयार करणं हे जे 2017 मध्ये म्हणतोय आपण, हीच न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आहे तर ती 2020 मध्ये आलेली आहे. राईट. आणि आपण कितीतरी समित्या न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या बाबतीतल्या बघितलेल्या आहेत. सो त्यामुळं ही पण समिती ऍडिशनली लक्षात ठेवा. निधन वार्तेमुळे विचारलं जाऊ शकेल. न्यू एज्युकेशन पॉलिसी तशी वादाच्या भोवऱ्यात सापडल्यामुळे चर्चेत आहे. त्रिभाषा सूत्र आणि या सगळ्या गोष्टी किंवा अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणींमुळे पण चर्चेत आहे. याच्यासाठी नितीन करमळकर समिती जी गठीत केलेली होती एमपीएससीनं, त्याच्यावरती ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे. बघा, जेवढं काही मला PYQ शी लिंक करता येते तर तेवढं मी PYQ शी लिंक करण्याचा प्रयत्न करणार आहे. नेमबाजी प्रशिक्षक सनी थॉमस यांचं त्या ठिकाणी वयाच्या 84व्या वर्षी निधन झालेलं आहे. राईट. 1993 ते 2012 या कालखंडामध्ये ते भारतीय नेमबाजी संघाचे प्रशिक्षक त्या ठिकाणी होते. आता या छोट्या छोट्या निधन वार्ता का मी कव्हर करतोय, तर ह्याचं उत्तर जर मिळवायचं असेल तर कंबाईन ग्रुप बी मेन्स, कंबाईन ग्रुप सी प्रिलिम, कंबाईन ग्रुप बी प्रिलिम आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा हे फक्त 4 पेपर 2024 मध्ये झालेले बघायचे आणि त्याच्यामध्ये निधन वार्तावरती आलेले प्रश्न बघायचे. MS स्वामीनाथन आणि रतन टाटा या 2 व्यक्ती सोडल्या तर त्याच्यामध्ये निधन वार्तावरती आलेले प्रश्न हे ट्रॅडिशनल नाहीयेत. ट्रॅडिशनल नाहीयेत इन द सेन्स काय, आता ह्या 6 महिन्यात, एका वर्षात मला असं वाटतंय की या व्यक्तीचं निधन झालेलं आहे तर त्यांच्यावरती प्रश्न यावा, तर त्याच्यावरती ते विचारत नाहीयेत. उदाहरणार्थ मनमोहन सिंगांवरती प्रश्न येणं एक्सपेक्ट होतं, त्यांच्यावरती नाही विचारला प्रश्न. दुसरी गोष्ट म्हणजे मुरली मनोहर जोशींवरती प्रश्न येणं एक्सपेक्ट होतं, त्यांच्यावरती पण नाही विचारला त्यांनी प्रश्न. थोडंसं ते काय करतायत, ट्रॅडिशनल माइंडसेटला बगल देऊन थोडंसं असं थोडं अनपॉप्युलर व्यक्तींकडे त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतायत. म्हणून उद्या जर का आलं की सनी थॉमस यांचे इतक्यात निधन झाले, ते कुठल्या क्षेत्राशी संबंधित होते, पुसट का होईना, वरवरचं उडत का होईना, आपल्याला ऐकायला त्या ठिकाणी सेन्स झालं पाहिजे परीक्षेमध्ये, कारण नेमबाजी प्रशिक्षक म्हणून असं काहीतरी आपण डिस्कस केलंय. गेटिंग इट? तो बघा, 2001 मध्ये त्यांना द्रोणाचार्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेलं होतं. म्हणजे आता जरी चर्चेत नसले तरी द्रोणाचार्य तेव्हा मिळालेला होता पुरस्कार, तर त्यामुळे ते महत्वाचं आहे. 2004 मध्ये राजवर्धन सिंग राठोड यांनी अथेन्स ऑलिम्पिक मध्ये रौप्य पदक जिंकलेलं होतं. त्यावेळी राजवर्धन सिंग राठोड यांचे कोच कोण होते, हे सनी थॉमस होते. अभिनव बिंद्रानं ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं होतं, तर त्याचे कोच पण कोण होते, सनी थॉमसच होते. गेटिंग इट? त्या बेसिसवरती तर अभिनव बिंद्रा यांना आता ऑलिम्पिक ऑर्डर इन गोल्ड त्या ठिकाणी मिळाला ना, सॉरी ऑलिम्पिक ऑर्डर मिळाला, माझंच कन्फ्युजन झालं. मी आधी सांगितले ऑलिम्पिक ऑर्डर इन गोल्ड म्हटल्यानंतर इमॅन्युअल मॅक्रॉन ऑलिम्पिकच्या यशस्वी आयोजनासाठी, आणि ऑलिम्पिक ऑर्डर म्हटल्यानंतर अभिनव बिंद्रा. गेटिंग इट? चलो पुढे जाऊयात. ज्येष्ठ नाट्य समीक्षक माधव वझे यांचे निधन. आता बघा, आचार्य आत्रे यांच्या श्यामची आई या राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त चित्रपटातील मुख्य भूमिका साकारणारे येथे माधव वझे. मग असा प्रश्न विचारू शकतायत ना, राष्ट्रीय चित्रपट विजेता श्यामची आई या चित्रपटामध्ये श्यामची भूमिका खालीलपैकी कोणी साकारलेली होती, तो माधव वझे. कारण त्यांचं निधन झालेलं आहे म्हणून तिथं प्रश्न विचारला जाऊ शकणार आहे. राईट. तो बघा, बाकी अलीकडच्या काळात डिअर जिंदगी असेल किंवा 3 इडियट्स या पिक्चर मध्ये त्यांनी भूमिका साकारलेल्या होत्या. प्रायोगिक रंगभूमी वरती 3 अंक या नाटकाला त्यांच्या राज्य शासनाचा पुरस्कार आहे. रंगमुद्रा याला पण राज्य शासनाचा पुरस्कार आहे. श्यामची आई, आचार्य आत्रे आणि मी याला पुणे महानगरपालिकेचा पुरस्कार आहे. समांतर रंगभूमी, पल्याड आल्याड याला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार आहे. नंदनवन, म्हणजे ही साहित्य कृती पण लक्षात ठेवायची. आता पुढचा मुद्दा, राज्य सरकारकडून अहिल्यादेवींवरील चरित्रपटाची निर्मिती. बघा, मागे आपण बघितलं की अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी काय झालेलं आहे, विशेष मंत्रिमंडळाची बैठक जी आहे तर ती त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. आणि मग अहिल्यादेवी होळकर यांच्या अनुषंगानं, कारण त्यांचं 300वी जयंती वर्ष आहे, वेगवेगळे डिसिजन्स घेतले जातात. त्यातलाच एक डिसिजन आता आपल्याला समोर दिसतोय, तो म्हणजे काय, त्यांच्यावर त्रिशताब्दी वर्षाचा औचित्य साधून
त्यांच्या जीवनावरती, म्हणजे ज्याला आता पॉप्युलर लँग्वेज मध्ये आपण बायोपिक म्हणतो, तर तो बायोपिक त्या ठिकाणी येणार आहे आणि त्या बायोपिकची निर्मिती जी आहे तर ती राज्य सरकार त्या ठिकाणी करणार आहे, म्हणजे राज्य सरकार फंडिंग करणार आहे, राईट. सो त्यांच्या जन्मगावी चौंडी अहिल्यानगर या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याला मंजुरी जी आहे तर ती देण्यात आलेली होती, राईट. चित्रपटाची प्रत्यक्ष निर्मितीची जबाबदारी महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्याकडे त्या ठिकाणी आहे आणि अर्थसंकल्पामध्ये तरतूद करून याच्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून, राईट. तो मग त्याचे डायरेक्टर कोण असतील, निर्मिती संस्था कोण असेल, तर त्याची सगळ्याची निवड करण्याचे अधिकार जे आहेत तर ते या परिषदेला किंवा समितीला असणार आहेत. कान साठी 4 मराठी चित्रपटाची निवड. सो कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे तर त्याच्यामध्ये बघा स्थळ, त्याच्यानंतर स्नो फ्लॉवर, खालिद का शिवाजी आणि जुनं फर्निचर या 4 मराठी चित्रपटांची निवड जी आहे तर ती करण्यात आलेली आहे. अशी घोषणा जी आहे तर ती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केलेली आहे. आता जेव्हा मी सांस्कृतिक कार्य मंत्र्यांचा उल्लेख करतोय तेव्हा तुम्हाला असं लक्षात येईल की इथं हे पिक्चर काही डायरेक्टली पाठवले जात नाहीत, तर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र तिकडं कान चित्रपट महोत्सवासाठी ते पाठवतंय, राईट. सो फ्रान्स मधल्या कानमध्ये 14 ते 22 मे दरम्यान हा चित्रपट महोत्सव जो आहे तर तो पार पडला, राईट. 2016 पासून या महोत्सवासाठी सांस्कृतिक महामंडळाच्या वतीनं काय केलं जातंय रे, हे चित्रपट मराठी चित्रपट जे आहेत तर ते पाठवले जाताना दिसतात. त्याच्यानंतर उडान कॅफे सुरू होणारा पुणे विमानतळ हे देशामध्ये कितवं ठरलेलं आहे, 4थं ठरलेलं आहे. मध्यंतरी बघा आम आदमी पक्षाचे राघव चड्ढा म्हणून एक खासदार त्या ठिकाणी आहेत आणि त्यांनी एक प्रश्न लोकसभेमध्ये उपस्थित केलेला होता की एखादा व्यक्ती त्या एअरपोर्टच्या लाऊंज मध्ये वेटिंग करतोय पण दुर्दैवाने त्याला पाणी प्यायचं असलं तरी पाणी महाग आहे, पिझ्झा खायचा असला किंवा समोसा खायचा असला, पिझ्झा नाही म्हटले ते, समोसा खायचा असला तर समोसा त्या ठिकाणी त्यांना महाग आहे आणि मग ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या परवडत नाहीत, मग ह्या अफोर्डेबल बनवल्या पाहिजेत. तर या दृष्टिकोनातून मग उडान कॅफे जो आहे तर तो सुरू करण्यात आलेला दिसतो. सो पिण्याचं पाणी, चहा, कॉफी, वडापाव हे उडान यात्री कॅफेमध्ये स्वस्तात उपलब्ध करून देण्यात आलेले आहे, म्हणजे अगदी बाहेर जे रेट्स असतात तेच तिथं आहेत. फॉर एक्झाम्पल वडापाव 20 रुपये, पाणी बॉटल 10 रुपये आणि चहा 10 रुपयांना इथं त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि असं होणार पुणे हे 4थं ठरलेलं आहे. मग ह्याच्या आधी कुठं कोलकाता, चेन्नई, अहमदाबाद या ठिकाणी उडान कॅफे जे आहेत तर ते एस्टॅब्लिश केलेले दिसत आहेत. सो आंतरराष्ट्रीय विमानतळावरती स्वस्तामध्ये गोष्टी ज्या आहेत तर त्या उपलब्ध झालेल्या आहेत. आता याच्याशी रिलेटेड काही फक्त 2-3 गोष्टी आहेत तर त्या मी सांगतो आणि मग नवी मुंबईतल्या या चित्रनगरीकडे आपण जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करूयात, राईट. बघा आता जर सांगायचं झालं तर एक स्कीम आहे उडान नावाची, त्याच्यानंतर एक स्कीम आहे उजाला नावाची, एक स्कीम आहे उज्ज्वला नावाची. याच्यामध्ये बऱ्याचदा कन्फ्युजन तुमचं होताना दिसतं. बघा आता उडानचा जर का आपण विचार केला तर पुढे देश का आम नागरिक, पुढे देश का आम नागरिक अशी ही स्कीम आहे बरं का. आता ही स्कीम कशावरती फोकस करते, डोमेस्टिक एअरलाइन्स. डोमेस्टिक एअरलाइन्स म्हणजे काय, देशांतर्गत विमान सेवेवरती फोकस करते. याच्या अंतर्गत 1 तासापर्यंतचा विमान प्रवास जो आहे 1 तासाचा तर तो 2,500 रुपये इतक्या परवडणाऱ्या किमतीमध्ये नागरिकांना उपलब्ध करून देणं हे टार्गेट त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे, राईट. दुसरी कन्फ्यूज होणारी स्कीम आहे ती म्हणजे उजाला. याचा फुल फॉर्म आहे उन्नत ज्योती बाय अफोर्डेबल एलईडीज फॉर ऑल.
अफोर्डेबल एलईडीज फॉर ऑल. राईट. सो तुम्ही ऐकलं असेल की एलईडी बल्ब वगैरे काय करले जात आहेत, तर सबसिडाइज रेटमध्ये उपलब्ध होत आहेत. तर त्याच्यासाठी कुठली स्कीम आहे? ही उजाला नावाची स्कीम आहे. सक्सेसफुल ठरलेली स्कीम आहे बरं का. आणि उज्ज्वला जर का बघितलं झालं तर सबसिडाइज्ड रेट मध्ये काय गॅस जोडणी, तर त्याच्यासाठी ही उज्ज्वला नावाची योजना आहे. लक्षात ठेवा. उडान कॅफेवरून आपण तिकडे गेलेलो होतो. असं काय 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 विचारलं जातं. राईट. सो आता बघा, दादासाहेब फाळके चित्रनगरी मुंबईमध्ये ऑलरेडी त्या ठिकाणी आहे, आरे वसाहतीच्या तिथं वगैरे. राईट. तर आता त्याच्याबरोबरच नवी मुंबईमध्ये आणखीन एक चित्रनगरी जी आहे तर ती उभी केली जाणार आहे. याच्यासाठी प्राईम फोकस 300 सॉरी प्राईम फोकस कंपनी बरोबर 300 कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावरती स्वाक्षरी करण्यात आलेली आहे. आणि यातून 2500 रोजगार निर्मिती त्या ठिकाणी होणार आहे. वेव्ज 2025 नावाची जी परिषद झाली त्याच्यामध्ये 8000 कोटी रुपये गुंतवणुकीचे सामंजस्य करण्यात आले, करार करण्यात आले. त्यामध्ये या कराराचा देखील समावेश त्या ठिकाणी होता. सो नवी मुंबईमध्ये 200 एकरांवरती ही चित्रनगरी जी आहे तर ती त्या ठिकाणी उभी राहतीये. या ठिकाणी जागतिक दर्जाचं तंत्रज्ञान वापरलं जाणार आहे. मनोरंजन पार्क पण तिथं उभं केलं जाणार आहे आणि पर्यटकांना राहायची पण तिथं सोय त्या ठिकाणी असणार आहे. 25-26 मध्ये हा प्रकल्प जो आहे तर तो सुरू होणार आहे. तो प्राईम फोकसचे जे ऑफिशियल्स आहेत त्यांच्यामध्ये आणि महाराष्ट्र शासनाचे जे ऑफिशियल्स आहेत तर त्यांच्यामध्ये याबाबत सामंजस्य करार झालेला आहे. आता बघा पुढचा मुद्दा, पृथ्वी दिन किंवा अर्थ डे. तो दरवर्षी 22 एप्रिल हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो? अर्थ डे म्हणून साजरा केला जातो. या वर्षीची थीम जी आहे तर ती आपली शक्ती आपला ग्रह अशी त्या ठिकाणी होती, जी बेसिकली अक्षय ऊर्जेवरती मोठ्या प्रमाणामध्ये फोकस करते. व्यक्ती, व्यवसाय आणि सरकारांना 2030 पर्यंत स्वच्छ ऊर्जा उत्पादन तिप्पट करण्याचं आवाहन याच्या माध्यमातून केलं जाते. राईट. सो युनायटेड नेशन सिनेटर लॉर्ड नेल्सन यांच्या नेतृत्वाखाली 22 एप्रिल 1970 ला पहिला अर्थ डे जो आहे तर तो साजरा करण्यात आला. 1990 मध्ये हा जागतिक कार्यक्रम जो आहे तर तो बनला आणि आता संपूर्ण जगभरामध्ये अर्थ डे जो आहे तर तो सेलिब्रेट करण्यात त्या ठिकाणी येतो. नेक्स्ट. येस. आता आपण सिंगल लाईनर स्वरूपात काही करंट अफेअर्स बघत असतो, तर ते बघण्याचा प्रयत्न बेसिकली करूयात. भारताच्या 7 वर्षीय अन्वी हिंगे कॅडेट गटाच्या जागतिक जलदगती बुद्धिबळ स्पर्धेत 8 वर्षाखालील गटामध्ये रौप्य पदक पटकावलेलं आहे. सो 8 वर्षाखालील गट आहे म्हणून मग तुम्ही फोकस केलंय. सेवा पंधरवडा, सामान्य जनतेची कामं जी आहेत तर ती विहित कालावधीमध्ये व्हावीत यासाठी 28 एप्रिल ते 12 मे दरम्यान सेवा पंधरवडा राबवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला होता. राज्य शासन ह्याच्यासाठी अजून एक अभियान राबवते, शासन आपल्या दारी. शासन आपल्या दारी याच्या अंतर्गत पण काय केलं जाते, वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांचा निपटारा जो आहे तर तो जलद गतीने त्या ठिकाणी केला जातोय. इथं प्रोएक्टिव्ह गव्हर्नन्स किंवा प्रो पीपल गव्हर्नन्स तर त्याच्यासाठी हे काम केलं जाताना दिसते. राईट. वेगवेगळ्या विभागाची लोक जी आहेत तर ती तिथं उपस्थित राहतात. दमा मिरासदार प्रतिष्ठानतर्फे दमा मिरासदार पुरस्कार मोहन जोशी, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते संकर्षण कराडे यांना प्रदान करण्यात आला बघा. राईट. वेव्ज हा ओव्हर द टॉप मल्टीमीडिया प्लॅटफॉर्म, याच्याविषयी आपण चर्चा केलेलीच त्या ठिकाणी आहे. जागतिक ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट बघा, केंद्राच्या माहिती आणि सूचना प्रसारण मंत्रालयाद्वारे मुंबईमधल्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये जागतिक ऑडिओ व्हिज्युअल समिट किंवा वेव्हचं आयोजन करण्यात आलेलं होतं. राईट. पनवेलमध्ये भव्य स्टुडिओ, गोदरेज बरोबर पनवेल या ठिकाणी AA स्टुडिओ स्थापन करण्याचा करार झालेला आहे. 500 कोटींची गुंतवणूक जी आहे तर ती ह्याच्यामध्ये करण्यात येणार आहे. त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी प्राधिकरण, जसं तिकडं कुंभमेळ्यासाठी कुंभमेळा नावाचा जिल्हा स्थापन करण्यात आलेला होता, आता इथं अथॉरिटीची स्थापना आपण केलेली आहे. राईट. गोंडवाना विद्यापीठाचा ऑस्ट्रेलिया विद्यापीठाशी करार झालेला आहे बघा. राईट.
सो लॉइड्स मेटल्स आणि एनर्जी कंपनी आणि पश्चिम ऑस्ट्रेलियातील कार्टिन विद्यापीठ यांच्याबरोबर सामंजस्य करार झालेला त्या ठिकाणी आहे. राईट. कुठल्या देशातल्या विद्यापीठाबरोबर करार झालाय असं विचारलं जाऊ शकते. राष्ट्रीय खनिज विकास मंडळ. सो हे चर्चेत आहे. सुरजागड इस्पात वगैरे आणि नवरत्न सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम म्हणून ही संस्था स्थापन करण्यात आलेली आहे. खाणकाम मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. राईट. सो येस. वानखेडे स्टेडियम वरती स्टँडना नावं देण्यात आली बघा मध्यंतरी. तो रोहित शर्माचं नाव देण्यात आलेलं आहे, पण त्याचबरोबर आणखी काही लोकांचं नाव तिथं देण्यात आलेलं आहे, तर ते पण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. सो रोहित शर्मा, त्याच्यानंतर माजी कसोटी कर्णधार अजित वाडेकर, त्याचबरोबर मुंबई क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष शरद पवार यांची नावं वानखेडे स्टेडियम मधल्या स्टँडला देण्यात आलेली आहेत. आणि एमसीएचे अध्यक्ष, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दिवंगत अमोल काळे यांचं नाव जे आहे तर ते एमसीएच्या ऑफिस लाउंजला त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. हे लक्षात ठेवा. कार्यालयीन सुधारणा अभियानात झोपू म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसन प्रथम 100 दिवसांचं जे दिलेलं होतं का नाही आराखडा तयार करा वगैरे मुख्यमंत्र्यांनी, तर त्याच्यामध्ये दुसरा क्रमांक यांनी पटकावलाय. प्रज्ञानंदला विजेतेपद बघा. चेस टूरचा भाग असलेल्या सुपर बेट बुद्धिबळ क्लासिक स्पर्धेमध्ये जेतेपद त्या ठिकाणी मिळवलेलं आहे. भारतातील पहिला प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिएक्टर तमिळनाडू मधल्या कल्पकम मध्ये आहे. हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. राईट. मी जे सांगतोय ना तर हे सिंगल लाईनर स्वरूपात फॅक्च्युअल लक्षात ठेवा. म्हणजे येईल का नाही माहित नाही, पण आलं तर डायरेक्टली ते असं हिट झालं पाहिजे. म्हणून माझा उद्देश काय असतो माहितीये का, की दर महिन्याच्या करंट अफेअर्स मध्ये एक 80-70 न्यूज ज्या आहेत, 80-85 न्यूज ज्या आहेत तर त्या मोठ्या असाव्यात आणि मग 30-40 न्यूज तरी मी छोट्या छोट्या कव्हर करतो, की माहित नाही त्याच्यावरती डिटेलमध्ये प्रश्न येईल का नाही, पण सिंगल लाईनर आला तर तो आपल्या नजरेखालून गेलेला असला पाहिजे. राईट. IMF न वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक अ क्रिटिकल जंक्चर अमंग पॉलिसी शिफ्ट हा अहवाल प्रकाशित केलेला आहे बघा. राईट. भारत नेपाळ अरुण 3 जलविद्युत प्रकल्प लक्षात ठेवा, फक्त भारत आणि नेपाळमध्ये आहे. भारताच्या पर्यावरण सर्वोच्च न्यायालयानं अलीकडेच निरी जी आहे नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट कुठेही नागपूरमध्ये आहे, तर तिथं आग्रा इथल्या ताजमहल जवळच्या काचेच्या उद्यानांचा काय परिणाम झाला याचं मूल्यांकन करण्याचे निर्देश त्यांना दिलेले आहेत बघा. उत्तर प्रदेशनं महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी रेशम सखी नावाची योजना चालू केलेली आहे. महिलांना घरी रेशीम किडे पाळून रेशीम शेतीद्वारे त्यांना उत्पन्न मिळवून देणं हा उद्देश आहे बघा. इतर राज्यांच्या योजनांवरती प्रश्न विचारला जातो, तर त्याच्यामध्ये इथं हा प्रश्न जो आहे तर तो विचारला जाऊ शकेल बघा. महिलांना तुती रेशीम आणि टसर रेशीम तयार करण्यासाठी रेशीम किडे संगोपनाचं या अंतर्गत प्रशिक्षण दिलं जाईल. रेशम सखी नावाची योजना कोणाची आहे? उत्तर प्रदेशची त्या ठिकाणी आहे. राईट. कर्नाटकातील म्हैसूर आणि झारखंड मधील रांची इथं तुती रेशमाचं प्रशिक्षण दिलं जाईल. या योजनेअंतर्गत 5 वर्षामध्ये 50,000 महिलांना फायदा याच्यामध्ये होण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. आणि 2025-26 पर्यंत 15 जिल्ह्यातल्या 7,500 महिलांना याच्यासाठीचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. स्वामित्व योजना, गावांचं सर्वेक्षण वगैरे 5 वर्ष पूर्ण झालेली आहे. पंचायत राज मंत्रालयाची योजना त्या ठिकाणी आहे बघा. ड्रोनद्वारे मॅपिंग केलं जात आहे आणि गावांमधील घरे आणि जमिनीची कायदेशीर मालकी, राईट, स्वामित्व हक्क कुणाचे आहेत तर त्याची कागदपत्र जी आहेत तर ती इथं दिली जात आहेत बघा. INS विनाशक, INS सुरत, तो मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी घेतलेली आहे बघा. सिंगापूरला आपण ग्रीन हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह पुरवण्यासाठी करार केलेले आहेत. स्पेशल 301 रिपोर्ट बघा. युनायटेड स्टेट्स रिप्रेझेंटेटिव्ह न विशेष 301 अहवालामध्ये भारताला पुन्हा एकदा प्रायोरिटी वॉच यादीमध्ये ठेवलेलं आहे. राईट. सो हा 1974च्या व्यापार कायद्याअंतर्गत प्रकाशित होणारा अमेरिकेचा वार्षिक आढावा आहे. तो अशा देशांची ओळख पटवतो जे बौद्धिक संपदा हक्काचे पुरेसे आणि प्रभावी संरक्षण किंवा अमेरिकन हक्क धारकांना योग्य प्रवेश प्रदान करत नाहीत. राईट.
1989 पासून दरवर्षी हा अहवाल काय केला जातो, प्रकाशित केला जातो. देशांना प्राधान्यता परदेशी देश, प्राधान्यता वॉचलिस्ट आणि वॉचलिस्ट म्हणून वर्गीकृत करतो. भारत कशात आहे? प्राधान्य वॉचलिस्ट मधील देशांमध्ये गंभीर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी समस्या आहेत ज्यांवर अमेरिकेनं अधिक लक्ष देण्याची आवश्यकता जी आहे तर ती सांगितलेली आहे. सिक्युअर प्रकल्प बघा, इथं SE सिक्युअर नाहीये, SEA आणि क्युअर आहे, सिक्युअर. तो हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. हा प्रकल्प युनायटेड किंगडम UK सरकारचा एक उपक्रम त्या ठिकाणी आहे बघा. सिक्युअर प्रकल्प समुद्राच्या पाण्यातून थेट कार्बन घेणे आणि हा हवेतील कार्बन डायऑक्साईड कमी करण्याचा, कमी खर्चाचा आणि मोठ्या प्रमाणात मार्ग असू शकतो याची चाचणी केली जाते. राईट. सो कार्बन कॅप्चर तंत्रज्ञानापेक्षा हे तंत्रज्ञान जे आहे तर ते वेगळं आहे, जे त्यांच्या स्रोतांच्या उत्सर्जनावरती लक्ष केंद्रित करतं आणि हवेतून कार्बन डायऑक्साईड खेचून घेण्याचा प्रयत्न करतं. राईट. सिक्युअर ह्याच्यामध्ये समुद्राला टार्गेट करतं जिथं कार्बनची पातळी ही वातावरणापेक्षा 150 पट त्या ठिकाणी जास्त असते. राईट. ई गव्हर्नन्स वरची 28वी परिषद आंध्र प्रदेशातल्या विशाखापट्टणम या ठिकाणी पार पडलेली आहे बघा. विकसित भारत, सिव्हिल सर्व्हिसेस अँड डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अशी याची थीम त्या ठिकाणी होती. तो नमस्ते योजना कचरा वेचक आणि त्याच्याशी संबंधित आहे बघा. मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या युनेस्को प्रतिनिधी यादीत समाविष्ट असलेले राममन महोत्सव उत्तराखंडमध्ये साजरा केला जातो. राईट. हा उत्सव दरवर्षी एप्रिल महिन्याच्या अखेरीस कापणीच्या हंगामानंतर सलुरू डुंगरा या जुळ्या गावांमध्ये साजरा केला जातो. युनेस्कोची जी इंटँजिबल कल्चरल हेरिटेजची यादी आहे तर त्याच्याबद्दल इथं बोललं जात आहे. त्याच्या प्रातिनिधिक किंवा तात्पुरत्या यादीमध्ये ह्याला समाविष्ट करण्यात आलेला आहे. इग्ला एस बघा, पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान सोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताला अलीकडेच रशियाकडून इग्ला एस हवाई संरक्षण क्षेपणास्त्रांची एक मोठी खेप मिळालेली त्या ठिकाणी आहे. राईट. मॅन पोर्टेबल एअर डिफेन्स सिस्टीम या कॅटेगरीतलं ते त्या ठिकाणी आहे. सो इग्ला एस काय आहे आणि कुणाकडून मिळालेलं आहे हे विचारलं जाऊ शकतं. राईट. तो बाकी इराणची मिसाईल वगैरे, स्काल्प क्षेपणास्त्र, ऑपरेशन सिंदूर मध्ये दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी पायाभूत सुविधांवर हल्ला करण्यासाठी भारतानं राफेल लढाऊ विमानांमधून स्काल्प क्षेपणास्त्र सोडलेली होती तर त्यामुळे स्काल्प चर्चेत आलेलं आहे. राईट. सो फ्रेंच मध्ये लॉंग रेंज ऑटोनॉमस क्रूज मिसाईल सिस्टीम असा त्या स्काल्पचा अर्थ त्या ठिकाणी होतो. सो हे फ्रेंच लँग्वेज मध्ये तिकडे लिहिलेलं आहे बघा. राईट. युके मध्ये याला स्टॉर्म शॅडो असं देखील म्हटलं जातं. स्काल्प हे हवेतून सोडलं जाणारं क्रूज क्षेपणास्त्र आहे जे लांब पल्ल्याच्या खोलवर हल्ला करणाऱ्या मोहिमांसाठी डिझाईन केलेलं त्या ठिकाणी आहे. राईट. 8 मे जागतिक रेड क्रॉस दिन, मानवतेला जिवंत ठेवणं ही थीम त्या ठिकाणी आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उपकरणांचे औपचारिकीकरण. राईट. म्हणजे लोणची पापड वगैरे बनवली जातात ना तर त्याचं फॉर्मलायझेशन जे आहे तर ते याच्यामध्ये करायचं आहे. आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेनं ग्लोबल मिथेन ट्रॅकर 2025 पब्लिश केलंय बघा. कुणाद्वारे पब्लिश करण्यात येतं हे विचारलं जाऊ शकतं. तो मिथेन जो आहे तर तो औद्योगिक असेल किंवा नैसर्गिक म्हणजे शेतीमधून पण मोठ्या प्रमाणामध्ये उत्सर्जित होणारा हरितगृह वायू त्या ठिकाणी आहे. बऱ्याचदा मिथेनचे नैसर्गिक स्रोत कोणते ह्याच्यावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे. राईट. त्यातलं जे महत्वाचं आहे ते फक्त मी फोकस करतोय, बाकी सगळं स्किप त्या ठिकाणी करतोय. नई दिशा नावाचा उपक्रम बघा. दिल्ली पोलिसांनी शाळाबाह्य मुलांना पुन्हा शिक्षणात आणण्यासाठी नई दिशा अ पाथ बॅक टू लर्निंग नावाचा एक समुदाय पोहोच उपक्रम जो आहे तर तो सुरू केलेला आहे. राईट. पहिलं नोएडा आणि बंगळुरू या ठिकाणी पहिलं 3 नॅनोमीटर चिप डिझाईन सेंटर सुरू करण्यात आलेलं आहे बघा. कॅम्पस कॉलिंग राष्ट्रीय महिला आयोगानं बघा, नॅशनल कमिशन ऑफ वुमननं लिंग संवेदनशीलता आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्रोत्साहन देण्यासाठी कॅम्पस कॉलिंग नावाचा उपक्रम चालू केलेला आहे.
महाविद्यालय आणि विद्यापीठांमधल्या विद्यार्थ्यांवर होणाऱ्या सायबर गुन्ह्यांबाबत त्याचबरोबर लैंगिक छळ रोखणे आणि जागरूकता निर्माण करणं हे त्याचं उद्दिष्ट आहे. राईट. आणि त्याच्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम जो आहे तर तो राष्ट्रीय महिला आयोगानं सुरू केलेला आहे. राईट. तर येस, हे इन जनरल आपण असं म्हणूयात की आपलं मे महिन्याचं त्या ठिकाणी करंट अफेअर होतं, जे बेसिकली आपण आता 3 पार्टमध्ये त्या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे. तो असंच आपल्याला आता जून महिन्याचं पण कंप्लीट करायचं आहे आणि जुलै महिन्याचं मग वीकली स्वरूपात किंवा मग एक ऑलरेडी जो व्हिडिओ झालेला आहे वीकली स्वरूपातला तर तो वीकली स्वरूपात आणि बाकीचं राहिलेलं ह्याच फॉर्मॅटमध्ये. तर अशा पद्धतीने आपण डिस्कस करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करूयात. तो आजच्या सेशनमध्ये आपण इथेच थांबूयात. पुढच्या सेशनमध्ये भेटूयात पुढच्या अशाच नवीन चालू घडामोडींच्या ॲनालिसिससह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद आणि बाय बाय.